नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. तुम्ही जो काही या आठवड्यामध्ये प्रतिसाद देत आहात त्यामुळे खूप जास्त बेनिफिट होत आहे बघा, आणि चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होत आहे. तुमचा असाच सपोर्ट राहिला तर आणखीन दर्जेदार व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. जे कोणी 8 फेब्रुवारी 2026 रोजी जी CTET एक्झाम होणार आहे त्यापैकी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही किंवा पेपर 1 किंवा पेपर 2 ची तयारी करत असाल तर नक्की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जे कोणी आज नवीनच जोडलेले आहेत तर त्यांनी काय करा, प्लेलिस्ट चेक करा. आपल्या जवळजवळ बघा मराठीचे आपण 240 प्रश्न कव्हर केलेले आहेत, आणि याच्यामध्ये बघा प्रत्येकी पेपर भाषा 1 चे 4 सेट आणि भाषा 2 चे 4 सेट आपण कव्हर केलेले आहेत. आणि या 240 प्रश्नातून तुम्हाला एक्झॅक्ट मराठी भाषेला काय विचारलं जातं, ग्रामरचा कोणता पार्ट विचारला जातो, उतारांचं स्वरूप काय आहे, कविता भाषा 1 मध्ये कशा प्रकारची विचारली जाते, त्याचा स्तर काय असतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि खूप जास्त बघा तुम्हाला 25+ मार्क्स घेण्यासाठी आपल्या व्हिडिओची नक्की मदत होईल. तर आता आज आपण काय करणार आहोत, आता काल जो मी व्हिडिओ टाकला होता बघा 7 जुलै 2024, 7 जुलै 2024चा पेपर आपण टाकला होता. आणि मराठी अध्यापनशास्त्राचे आणि हिंदी अध्यापनशास्त्राचे पॅरलेली आपण कंपॅरिझन करून काय केलं होतं, ॲनालिसिस केलं होतं. आणि त्याच्यामध्ये बघा त्या पेपर 2 मध्ये दोन्हीकडे म्हणजे मी पण अक्षरशः थक्क झालेले ते बघून. तर ॲज इट इज काहीही फरक नव्हता, अगदी प्रश्न आहे तसा होता, प्रश्नाच्या ऑप्शनचे क्रमांक आहे तसे होते, उत्तराचा क्रमांक देखील तोच होता, फक्त गुगल ट्रान्सलेट केल्यासारखे प्रश्न होते बघा. जे प्रश्न मराठीला विचारले होते तेच प्रश्न तुम्हाला हिंदीला विचारले होते. हे झालं पेपर क्रमांक 2 साठी. मला त्याच्या खाली कमेंटमध्ये होतं बघा, असं काही नसतं, सारखं सगळ्याच पेपरला हा रूल फॉलो होत नाही. आता आपण हा पेपर बघतोय बघा, 7 जुलै 2024चाच पेपर क्रमांक 1. आणि जे काय आहे ते मी तुम्हाला अगदी लाईव्ह दाखवणार आहे. काल मी स्क्रीनशॉट मारून व्हिडिओ तयार केला होता, म्हणजे PPT तयार केला होता आणि त्याच्यानंतर तुमच्या पुढे सादर केला होता. आज तसं काही नसणार आहे, कोणतीही PPT मी स्वतः बनवलेली नाही. हा ॲक्च्युअल CTETने कंडक्ट केलेला पेपर आहे बघा, इथं वाचून घेऊ शकता तुम्ही. 7 जुलै 2024चा पेपर आहे हा, आणि इथं लिहिलेलं आहे बघा JSS आणि 24 म्हणजे ते साल. इथं बघा प्रश्नपत्र 1 म्हणजे पेपर क्रमांक 1 आणि मराठी भाषेची ही पुरवणी आहे, सेट आहे A. आता इकडे बघा हा जो पेपर आहे, आता इथं बघा पेपर क्रमांक काय आहे, तर पेपर क्रमांक 1 आहे. आणि इथं 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 पाहू शकाल तुम्ही पेपर क्रमांक 1च आहे. आणि ही जी पुरवणी आहे ही मराठी भाषेची नसून काय आहे, तर हा आहे मेन पेपर. इथे दिले बघा मेन टेस्ट बुकलेट किंवा मुख्य परीक्षा पुस्तिका. आणि कोड कोणता आहे, एच आहे बघा. कोड का सेम घेतलेला आहे, तर प्रश्नांचा क्रमांक पण सेमच आहे, त्या कोडमध्ये सेम प्रश्न क्रमांकाने ते प्रश्न अगदी गुगल ट्रान्सलेट केल्यासारखे विचारलेले आहेत. तर जास्त वेळ तुमचा अजिबात घेत नाही. तुम्हाला याची PDF हवी असेल तर बघा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथं तुम्हाला प्रश्नपत्रिकांचे PDF मिळतील. एक ॲप आहे, तिथे तुम्ही मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका तुम्ही अगदी मॉक टेस्टच्या स्वरूपात सोडवू शकता. त्या पण ॲपची लिंक आपल्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळेल. तर तिथून काय करू शकता तुम्ही, ते रोज एक प्रश्नपत्रिका सोडवू शकता. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, तिथून तुम्हाला मिळून जाईल. तर बघा सुरुवात करूया, अजिबात जास्त वेळ घेत नाही. तर आता इथं बघा, इथं आता आपण आलेलो आहोत कोणत्या प्रश्नावर, तर इथं हे जे आहेत मराठी भाषेमध्ये बघा, इथं तुम्हाला दिलं असेल भाषा 1 मराठी 91 ते 120 नंबरचे प्रश्न. हे वरचे जे प्रश्न आहेत ते सर्व उतारा कविता आहेत. आपल्या अध्यापनशास्त्राचे प्रश्न चालू कुठून होतात बघा, तर प्रश्न क्रमांक 106, प्रश्न क्रमांक 106. आणि पहिला प्रश्न आपण वाचून घेऊ, 106 बघा प्रश्न. एखाद्या विषयावर खूप चिंतन करून ही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादा परिच्छेद ही लिहू शकत नाही, मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनात लिहू शकतो. हे मार्गदर्शन म्हणजे काय, प्रश्न नीट व्यवस्थित आपण ॲनालिसिस करूया बघा. एखाद्या विषयावर खूप चिंतन
म्हणजे तो विद्यार्थी खूप चिंतन करत आहे, पण स्वतंत्रपणे स्वतः काही करू शकत नाही, परिषद लिहू शकत नाही. मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसाच्या किंवा एखाद्याच्या मित्राच्या मार्गदर्शनाखाली काय करू शकतो, लिहू शकतो. हे मार्गदर्शन म्हणजे काय विचारलेलं आहे बघा. पर्याय: परातीकरण, मित्राचे शिक्षण, मित्राचे मार्गदर्शन, समूह शिक्षण. याचं अचूक उत्तर आहे स्कॅफोल्डिंग किंवा परातीकरण. हा स्कॅफोल्डिंग हे पण तुम्हाला जास्त विचारलं जातं बघा. मित्र किंवा इतर व्यक्तीच्या मदतीने आपण जे केलेलं आहे बघा कार्य, त्याला काय म्हटलं जातं, स्कॅफोल्डिंग, परातीकरण. आता हाच प्रश्न बघा, ही मराठी भाषेची पुरवणी झाली. आता आपण काय करू तर इथं आता हा जो मेन पेपर आहे याच्यामध्ये हिंदीलाच तो प्रश्न येतोय का बघू. आता इथं बघा, इथं तुम्हाला काय दिसेल तर इथं तुमचं हिंदीचं सेक्शन चालू होतोय बघा. भाषा 1 म्हणून ज्यांनी हिंदीची निवड केलेली आहे त्यांनी 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे आहेत. हे सर्व प्रश्न आता ह्याच्यावर पण तुम्हाला एक उतारा आहे, एक कविता आहे. आपले पुन्हा हिंदी अध्यापनशास्त्राचे क्वेश्चन कुठून चालू होतात बघा. 106 नंबर प्रश्न वाचून घेऊ बघा. किसी टॉपिक पर मानस मंथन करने के बाद भी एक बालिका अपने आप से अनुच्छेद नहीं लिख पा रही है, हालांकि वह वयस्क या सहपाठी के मार्गदर्शन में लिख लेती है, इस प्रकार के मार्गदर्शन को क्या कहेंगे? मदत, स्कॅफोल्डिंग, सहपाठी शिक्षण, सहपाठी परामर्श आणि टीम शिक्षण. बघा काय फरक आहे सांगा. प्रश्न ॲज इट इज सेम आहे. त्याचबरोबर याचे ऑप्शन बघा. इथं मित्राचे शिक्षण 2 नंबरला आहे, इथं सहपाठी शिक्षण 2 नंबरला आहे. इथं मित्राचे मार्गदर्शन आहे, इथं बघा सहपाठी परामर्श आहे, इथं बघा समूह शिक्षण आहे, इथं बघा टीम शिक्षण आहे. काहीही बदललं नाही. प्रश्न क्रमांक तोच आहे, प्रश्न तोच आहे, त्याच्यानंतर त्याचे पर्यायही सेम आहेत. आता 107 नंबरचा प्रश्न बघूया आपण. 107 नंबर मराठी अध्यापनशास्त्र. बघा प्रश्न: टिंबटिंब या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता आणि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते. कोणत्या प्रक्रियेमध्ये बघा, कोणत्या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता आणि तर्क यासारख्या मोठ्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते? 1 आहे मौखिक शिक्षण, 2 आहे संकल्पना शिक्षण, 3 आहे गतिबोधन शिक्षण, 4 आहे संरचनात्मक शिक्षण. उत्तर आहे बघा संकल्पनात्मक शिक्षण. संकल्पना समजून घेण्यासाठी बुद्धिमत्ता आणि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरची गरज असते किंवा या प्रक्रियांची गरज असते. बघा परत एकदा आता हिंदी अध्यापनशास्त्राचा प्रश्न क्रमांक 107 बघूया. 107 नंबर हिंदी अध्यापनशास्त्र. यह अधिगम का एक प्रकार है जिसमें बच्चे को उच्च स्तरीय मानसिक प्रक्रियाओं जैसे बुद्धि या तर्क करना आदि का प्रयोग करना होता है. बघा मौखिक अधिगम, अवधारणा अधिगम, गत्यात्मक कौशल्य अधिगम आणि संरचना अधिगम. आता इथं काय आहे बघा, अवधारणा म्हणजेच काय, संकल्पना अधिगम, अवधारणा अधिगम. ऑप्शन क्रमांक 2 तुमच्या बघा मनाच्या समाधानासाठी प्रत्येक आपण ऑप्शन चेक करूया. इथं मौखिक अधिगम आहे 107 नंबर बघा मध्ये पण बघा 1 नंबर मौखिक शिक्षण आहे. इकडे बघा अवधारणा अधिगम, इथं आहे संकल्पना शिक्षण. दोन्हीकडे उत्तर 2 नंबरच्याच पर्यायात आहे. इथं गतिबोधन शिक्षक आहे गतिबोधन शिक्षण तिसरा पर्याय. इकडे बघा गत्यात्मक कौशल्य अधिगम. चौथा पर्याय बघा संरचना अधिगम, इथं आहे संरचनात्मक शिक्षण. काहीही चेंज नाही. 108 नंबर. आता ह्याच्यानंतर तुमचा आणखीन एक प्रश्न आहे भाषा 1 आणि म्हणजे ज्यांनी भाषा 1 निवडलेले आहे त्यांनीच हे देऊ शकतात. ज्यांनी भाषा ते पण तिथंपर्यंत पण मी येते. पण काय करूया आपण पहिला पेपर बघून घेऊया आणि त्याच्यानंतर तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते. त्यामुळे स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघा. तर 108 नंबरचा प्रश्न बघा. मराठी अध्यापनशास्त्र. फक्त 15 क्वेश्चन आहेत. काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करता. तुम्ही तुमच्या वर्गात टिंब या पद्धतीचा वापर करता. प्रश्न बघा इकडं 108 नंबर हिंदी अध्यापन शास्त्र. एक अध्यापक होने के नाते आप एक बच्चे की उसके कुल भाषा प्रयोग के लिए प्रशंसा करते हैं, यद्यपि उसने कुछ शब्दों की वर्तनी गलत लिखी है. आप कक्षा में किस उपागम का प्रयोग कर रहे हैं? आता बघा सेम प्रश्न आहे. आपण काय करू, ऑप्शन वाचून घेऊ. इथं बघा 1 नंबरचा ऑप्शन काय आहे, समग्र भाषा. इकडे बघा समग्र भाषा. 2 नंबरचा बघा संज्ञापनात्मक, इथं आहे संप्रेषणात्मक. तिसरं बघा रचनात्मक, इकडे बघा रचनावादी. त्याच्यानंतर चौथा आहे संरचनात्मक स्ट्रक्चरल, इकडे बघा संरचनात्मक. काहीही बदल नाही. उत्तर आपलं आहे ऑप्शन क्रमांक 1 समग्र शिक्षण. आपण स्टार्ट टू एंड अगदी क्वेश्चन 120 पर्यंत बघणार आहोत. 15 क्वेश्चनमध्ये एकही प्रश्न वेगळा नाही आहे. मराठी अध्यापनशास्त्र, हिंदी अध्यापनशास्त्र. नेक्स्ट बघा
109 नंबरचा प्रश्न मराठी अध्यापनशास्त्र. तुम्ही हिंदी भाषक शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होते. आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही, त्यामुळे तुम्ही काय केले पाहिजे? बघा, पंजाबमध्ये तुम्ही कुठले भाषिक शिक्षक आहात? हिंदी भाषिक शिक्षक. बदली कुठे झाली? पंजाबमध्ये. आता तिथली भाषा कुठली असणार? बघा, पंजाबी असणार. आता ती भाषा तुम्हाला येत नाही, मग तुम्ही काय करणार? ऑप्शन 1 बघा, लगेच हिंदी परिसरात बदली करून घेण्यासाठी अर्ज करावा. 2 आहे, मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. 3 आहे, इंग्रजीत बोलावे. 4 आहे, मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहन द्यावे. आपली भाषा हिंदी, मुलांची भाषा पंजाबी, इथे इंग्रजीचा काही संबंध आहे का? ऑप्शन क्रमांक 3 कटला. मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहन द्यावे. पण सुरुवातीचं बघा, प्राथमिक शाळेत सांगितलेलं आहे आणि प्राथमिक शाळेमध्ये तिथं तुम्ही डायरेक्ट त्यांना हिंदी शिकवलं तर चालेल का? नाही. त्याच्यानंतर हिंदी परिसरात हे असले काही, आता इथं काय दिलेलं आहे बघा, हिंदी परिसरात बदली करून घेण्यासाठी अर्ज करावा. आता हे असं उत्तर येऊ शकेल का सांगा? कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. एक कटलं. तर मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. प्रश्न वाचून घेऊ बघा, हिंदी अध्यापनशास्त्र, प्रश्न क्रमांक 109. आप हिंदी भाषक अध्यापक है और आपकी नियुक्ति पंजाब के किसी प्राथमिक विद्यालय में होती है। अब चूंकि आप स्थानीय भाषा नहीं जानते हैं तो आपको क्या करना चाहिए? 1, किसी हिंदी भाषी क्षेत्र में स्थानांतरण के लिए आवेदन कर देना चाहिए। 2, बच्चों की भाषा को एक साधन के रूप में इस्तेमाल करना चाहिए और शिक्षण आरंभ करना चाहिए। 3, अंग्रेजी में संप्रेषण करना चाहिए। 4, समुदाय को हिंदी सीखने के लिए प्रेरित करना चाहिए। हे तीनही पर्याय कटले बघा. 2 नंबरचा पर्याय, बच्चों की भाषा को एक संसाधन के रूप में इस्तेमाल करना चाहिए और शिक्षण आरंभ करना चाहिए. बघा, मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. सेम आहे. 110 नंबरचा प्रश्न मराठी अध्यापनशास्त्र. मजकुरातून विशिष्ट प्रकारची माहिती मिळविण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे या प्रकारच्या कौशल्याला कोणते आकलन म्हणतात किंवा टिंबटिंब आकलन म्हणतात? बघा, मजकुरातून विशिष्ट प्रकारची माहिती मिळवण्यासाठी बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे या प्रकारच्या कौशल्याला काय म्हणतात? जागतिक, स्थानिक, अनुमान आणि मूल्यमापनात्मक. बघा, हिंदी अध्यापनशास्त्र, प्रश्न क्रमांक 110. किसी पाठ्य सामग्री से विशिष्ट सूचना निकालने के उद्देश्य से गहनपूर्वक या गहराई से उस पाठ्य सामग्री को पढ़ने का कौशल्य टिंबटिंब बोध है. वैश्विक, स्थानीय, निष्कर्षात्मक, मूल्यांकन. परत आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे बघा, स्थानीय. इकडे बघा किती क्रमांकाला? 2 मध्येच आहे, स्थानिक. नेक्स्ट बघा, 111 नंबरचा प्रश्न मराठी अध्यापनशास्त्र. बघा, भाषा शिक्षणात नैदानिक चाचणी डायग्नोस्टिक टेस्टचा वापर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो? नैदानिक चाचणीचा वापर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो? बघा, 111 नंबरचा प्रश्न हिंदी अध्यापनशास्त्र. भाषा अधिगम में निदानात्मक परीक्षण का उद्देश्य क्या है? सेम प्रश्न आहे. ऑप्शन बघा, समाकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करणे 1. 2, PTM बैठकीत पालकांना सांगणे आणि त्यांना लक्ष देण्यास सांगणे. 3, विद्यार्थ्यांच्या उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे. 4, विद्यार्थ्यांच्या निकालातील माहिती मिळवण्यासाठी. बघा, योगात्मक आकलन के लिए योजना एवं प्रश्न बनाना. अभिभावक शिक्षक बैठक में अभिभावकों को सूचित करना और ध्यान देने के लिए कहना. 3 आहे, बच्चों की समझ में रह गए अंतरों को जानना और उपचारात्मक कदम उठाना. 4 आहे, विद्यार्थियों के प्रगति रिपोर्ट कार्ड में प्राप्त फल लिखना. बघा, इथं पण आहे, निकालीतील माहिती मिळवण्यासाठी. ऑप्शन क्रमांक कोणता आहे बघा? तर 3 आपलं उत्तर आहे, विद्यार्थ्यांच्या उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे. काय सांगितलेलं आहे बघा, नैदानिक चाचणीचं विचारलेलं आहे. तर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो याचा वापर? उपचारात्मक, निदान करणे. आपण डॉक्टरांच्याकडे कशासाठी जातो? आपल्याला एखादा आजार झालेला आहे त्याच्यावर उपचार करण्यासाठी. बघा, ऑप्शन क्रमांक 3 आहे, विद्यार्थ्यांच्या उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे. 112 नंबर मराठी अध्यापनशास्त्र. पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अंतिम असते. 2, अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते. 3, सत्रातील शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन असते. आणि 4, पाठ्यपुस्तकांना काहीही पर्याय नाही. परत एकदा प्रश्न बघा, पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर आता इकडे प्रश्न बघा, हिंदी अध्यापनशास्त्र, प्रश्न क्रमांक 111. भाषा अधिगम में निदानात्मक परीक्षण का उद्देश्य क्या है? हे निदानात्मक झालं आपलं, सॉरी. 112 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन पाठ्यपुस्तक के बारे में सही है? पाठ्यपुस्तकाशी संबंधित बरोबर विधान. ऑप्शन वाचून घेऊ बघा.
पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अंतिम असते। बघा, पाठ्यपुस्तक अध्यापक और विद्यार्थी के लिए एकमात्र महत्वपूर्ण सामग्री है। 2 वाचू। अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते। इथं बघा, यह पाठ्यचर्या में उल्लेखित उद्देश्यों को प्राप्त करने में मदत करती है, हेच आपलं उत्तर आहे। तिसरा पर्याय वाचून घेऊ बघा, तर सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन असते। ए सत्र के लिए शैक्षिक गतिविधियों की योजना आहे। बघा, 4 पाठ्यपुस्तकांना काहीही पर्याय नाही, पाठ्यपुस्तक का स्थान कोई दूसरा नहीं ले सकता। सेम बघा, 113 नंबरचा प्रश्न, मराठी अध्यापन शास्त्र, पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते? शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी पाठ मोठ्याने वाचणे, कविता पाठ करून तिचे पठण, भूमिका अभिनयात सहभाग आणि 4 आहे नवीन किंवा माहीत नसलेल्या शब्दांच्या योग्य उच्चारणाचा सराव। बघा, कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते? भूमिका अभिनय, रोल प्ले, या भूमिका अभिनयातून बघा मुलांना बोलण्यासाठी संधी मिळते आणि त्यामुळे त्यांची मौखिक भाषा जी आहे तर ती विकसित होण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते। ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न बघा, हिंदी अध्यापनशास्त्र 113, निम्नलिखित में से कौन सा कक्षाई अभ्यास विद्यार्थियों में मौखिक भाषा के विकास में मदद करेगा? 1 अध्यापक के साथ पाठ्य सामग्री का समवेत पठन, 2 कविता को कंठस्थ कर लेने के बाद कविता का समवेत गायन, 3 आहे रोल प्ले में भाग लेना, 4 आहे नए या अपरिचित शब्दों के सही उच्चारण का अभ्यास करना। आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे रोल प्ले में भाग लेना म्हणजेच भूमिका अभिनय। 114 नंबरचा प्रश्न बघा, भाषा स्वच्छंदी असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला टिंबटिंब म्हणायचे असते। भाषा स्वच्छंदी असते असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला टिंबटिंब म्हणायचे असते। 114 नंबर, हिंदी अध्यापनशास्त्र, तर जब हम यह कहते हैं कि भाषा यादृच्छिक है तो इसका तात्पर्य हे। सेम आहे प्रश्न। ऑप्शन बघा, भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात अंगभूत संबंध असतो, शब्द आणि अर्थ यांच्यातील संबंध योगायोगाने नसून त्याला योग्य आधार असतो। 3 आहे भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो आणि 4 आहे भाषा पूर्व प्रत्यय सिद्धांताचे अनुकरण करते। बघा, भाषा के शब्दों और उनके अर्थों के बीच अंतर्निहित संबंध है। 2 शब्दों और उनके अर्थों के बीच संबंध किसी ठोस कारण पर आधारित है न कि बस यूं ही। 3 आहे भाषा के शब्दों और उनके अर्थों के बीच किसी प्रकार का अंतर्निहित संबंध नहीं है। 4 भाषा पहले से निर्धारित सिद्धांतों का पालन करती है। आपलं उत्तर कुठे आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3। आणि इथं पण बघा, भाषा के शब्दों और उनके अर्थों के बीच किसी प्रकार का अंतर्निहित संबंध नहीं है। आता इथं बघा काय सांगितले, भाषा स्वच्छंदी असते। आता स्वच्छंदी असते, भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यामध्ये अंगभूत संबंध नसतो किंवा असतोच असे नाही। नेक्स्ट बघा, 115 नंबरचा प्रश्न, व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती, त्यालाच डिडक्टिव्ह मेथड। आता ह्याच्यामध्ये इंडक्टिव्ह मेथड आणि डिडक्टिव्ह मेथड 2 अप्रोच महत्त्वाचे आहेत बघा, तर ते तुम्ही करायला हवेत। आपण पेडॉलॉजीचं कंटेंटचा आपलं पूर्ण संकल्पना समजून घेण्यासाठी आपला वेगळा व्हिडिओ येईल, इथं आपला तो उद्देश नाही आहे, त्यामुळे मी फक्त वाचत आहे। बघा, व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती किंवा डिडक्टिव्ह अप्रोच या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण उदाहरणे द्यावीत, नियम सांगावेत, प्रामाणिक संभाषण करावे, अभ्यास घटक देऊन सराव करून घ्यावा, नियम सांगावेत। डिडक्टिव्ह अप्रोचमध्ये काय असतं बघा, नियमाकडून उदाहरणांच्याकडे जायचं असतं आणि इंडक्टिव्ह अप्रोचमध्ये काय असतं, उदाहरणे देऊन नंतर नियमांच्याकडे जायचं असतं। आता इथं बघा, इथं पण निगमन पद्धतीशी संबंधित आहे। 115 नंबर, हिंदी अध्यापनशास्त्र, प्रश्न बघा, व्याकरण पढ़ाने का निगमनात्मक उपागम अनुशंसा करता है कि हमें सबसे पहले उदाहरण प्रस्तुत करने चाहिए। 2 आहे नियम प्रस्तुत करने चाहिए, 3 आहे वास्तविक संप्रेषण प्रस्तुत करना चाहिए, 4 आहे ड्रिल के माध्यम से अभ्यास करवाना चाहिए। नियम, आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे नियम प्रस्तुत करणे चाहिए। आता ड्रिल के माध्यम से, ड्रिलचा अर्थ बघा इकडे अभ्यास घटक देऊन सराव करून घ्यावा। 116 नंबर, मराठी अध्यापनशास्त्र, सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे, अनुमान काढण्याची पद्धत म्हणजे काय? स्पष्टीकरण, विश्लेषण, अनुमान करणे आणि भाकीत करणे, एक्स्ट्रापोलेशन। सत्याच्या पलीकडे जाऊन अनुमान काढायचं आहे म्हणजे काय तर भाकीत करायचं आहे असतं बघा, यात्रेत वगैरे भाकीत केलं जातं, पाऊस पडेल का, त्या सेम तसं सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे किंवा अनुमान करण्याची पद्धत काय म्हटलं जातं, त्याला भाकीत करणे। ऑप्शन क्रमांक 4, हिंदी अध्यापनशास्त्र, प्रश्न क्रमांक 16, टिंब टिंब तथ्यों से कहीं आगे जाकर अनुमान लगाने का तरीका है, व्याख्या करना, विश्लेषण करना, निष्कर्ष निकालना, पाठ्य सामग्री का विस्तार। आता इथं बघा एक्स्ट्रापोलेशन हिंदीमध्ये दिलेलं आहे, इथं बघा पाठ्य सामग्री का विस्तार आणि एक्स्ट्रापोलेशन, इथं बघा भाकीत करणे, एक्स्ट्रापोलेशन फक्त।
आता 117 तुमच्या त्या प्रश्नाकडे येते मी. एकाच वेळी आम्ही दोन्ही हे करू शकत नाही, तेच तुम्हाला मला सांगायचं आहे पण व्हिडिओच्या शेवटी. 117 नंबर बघा, मराठी अध्यापनशास्त्र. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे, कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होतो. योग्य पर्याय निवडा. मुक्त लेखनासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रवृत्त करावे, कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होता. योग्य पर्याय निवडा. यामुळे विद्यार्थ्यांना ओघवत्याने कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते. 2 लिहायचे किंवा नाही याचे स्वातंत्र्य असते. 3 त्यांना असे वाटत नाही की त्यांना खूप लिहायचे आहे आणि अचूक लिहायचे आहे. 4 त्यांच्या प्रथम भाषेतील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये लेखनात समाविष्ट करता येतात. आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. का मुक्त लेखनामुळे काय होतं बघा, यामुळे विद्यार्थ्यांना ओघवत्याने कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते. काही बंधनच नसतं, काहीही ते लिहू शकतात. त्यामुळे त्यांच्या कल्पकतेला काय मिळतं आणि ओघवत्या त्यांच्या भाषेला काय मिळतं, उत्तेजन मिळतं. मुक्त लेखनाचा प्रश्न आहे हिंदी अध्यापनशास्त्र, प्रश्न क्रमांक 117. एक भाषा अध्यापक को चाहिए कि वह शिक्षार्थियों को स्वच्छंद लेखन म्हणजेच मुक्त लेखन के लिए प्रोत्साहित करे, क्योंकि स्वच्छंद लेखन का शिक्षार्थियों के लिए लाभ है. एक है यह शिक्षार्थियों को प्रवाह के साथ और रचनात्मक तरह से लिखने के लिए प्रोत्साहित करता है. 2 शिक्षार्थी लिखने या ना लिखने के लिए स्वतंत्र है. 3 शिक्षार्थी ये महसूस नहीं करते हैं कि उन्हें कुछ अधिक या एकदम सटीक लिखना है. 4 शिक्षार्थी अपनी प्रथम भाषा के लिखित स्वरूप के गुणधर्म समावेशित कर सकते हैं. बघा कुठं आहे, तर इथं काय आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर आहे यह शिक्षार्थियों को प्रवाह के साथ और रचनात्मक तरीके से लिखने के लिए प्रोत्साहित करता है. 118 नंबर मराठी अध्यापनशास्त्र, प्रश्न बघा. 5वी इयत्तेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता. काय, इयत्ता 5वीचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची सहसंदर्भ उत्तरे द्यायला सांगता. या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांचे कोणत्या प्रकारे उत्तेजन देता. आता विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे उत्तेजन आपण देतो ते विचारलेलं आहे. 1 विस्तृत वाचन, 2 आहे न्याहाळणे, 3 आहे चाळणे, 4 आहे गहन वाचन. आता काय आहे प्रश्न नीट समजून घ्या. एक 5वीचे शिक्षक म्हणून आपण काय करत आहोत, विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगतो आणि त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रश्नांची सहसंदर्भ जी उत्तरे दिलेली आहेत त्याचा संदर्भ सांगून उत्तरे द्यायला आपण सांगितलं जातं. हे कशा प्रकारचं उत्तेजन आहे, तर ते आहे गहन वाचन. आता बघा 118 नंबरचा प्रश्न हिंदी अध्यापनशास्त्र. बघा, आप कक्षा 5 के अध्यापक है. आपने विद्यार्थियों को पाठ्य सामग्री अच्छी तरह से पढ़ने के लिए कहा है. उसके बाद आप संदर्भ और प्रसंग को ध्यान में रखते हुए प्रश्नों के उत्तर देने के लिए कहते हैं. इस प्रक्रिया के द्वारा आप विद्यार्थियों को किस तरह के पठन के लिए प्रोत्साहित कर रहे हैं. अब बघा 118 नंबरचा प्रश्न. विस्तृत पठन, बारीकी से पठन, सरसरी तौर पर पठन, गहन पठन. ऑप्शन परत बघा, इकडे आहे विस्तृत वाचन, सेम आहे विस्तृत पठन. 2 बघा, इथं आहे न्याहाळणे, इथं बघा बारीकी से पठन. 3 बघा चाळणे, इकडे बघा काय आहे सरसरी तौर पर पठन. आणि 4 आहे आपलं गहन वाचन, इकडे आहे गहन पठन. हे असं सरसरी पठन हे असले शब्द आपण कधी ऐकलेले तर असतात का हो, असतात का, नाही. तुमच्या प्रश्नाकडे येणार आहे मी. फक्त मला काय सांगायचं आहे ते नीट फक्त शेवटचे 5 मिनिटं ऐका म्हणजे समजेल तुम्हाला. तर 119 नंबरचे प्रश्न बघा. 119 नंबरचा प्रश्न भाषा आत्मसात मराठी अध्यापनशास्त्राचा 119 नंबरचा प्रश्न. भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते तेव्हा. बघा, भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा मुलाला व्याकरणाचे नियम शिकवले जातात, मुलाला भाषांतराचा सराव करून दिला जातो, मुलाला वाचनाची संधी दिली जाते. आणि 4 आहे आपलं उत्तर बघा, मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते. भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया केव्हा घडते, ज्यावेळी मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते. इकडे बघा 119 नंबर हिंदी अध्यापनशास्त्राचा प्रश्न. भाषा अर्जन केवल तभी घटित होता है जब बच्चों को व्याकरण के नियम सिखाए जाए. 2 आहे बच्चों को अनुवाद करने का अभ्यास करवाया जाए. 3 आहे बच्चों को पठन के अवसर दिए जाए. आणि 4 आहे बच्चों को भाषा का परिवेश एक्सपोजर दिया जाए. इथं काय आहे बघा, मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते आणि तो उत्तर आहे बच्चों को भाषा के परिवेश या एक्सपोजर दिया जाए. 120 नंबर बघा मराठी अध्यापनशास्त्र, शेवटचा प्रश्न 120 नंबर मराठी अध्यापनशास्त्र. वर्गात मातृभाषा वगळणे हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. मातृभाषा वगळून टाकायचे आहे, हे कोणत्या प्रकारचे वैशिष्ट्य आहे बघा. नैसर्गिक
द्वैभाषिक, श्रव्यभाषिक आणि थेट. आता इथं बघा काही इंग्रजी माध्यमाच्या CBSE बोर्डच्या शाळा आहेत, तिथं बघा तिथं काय असतं तर, किंवा तुम्ही परराज्यामध्ये गेलात तर तिथं बघा तुम्हाला मराठी भाषा असेल का, मातृभाषा असेल का, तिथं डायरेक्ट इंग्रजी शिकवली जाते. मग हे कोणत्या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे विचारलेलं आहे. मातृभाषा वगळून इतर भाषेचं ज्ञान दिलं जातं किंवा इतर भाषा शिकवली जाते. नैसर्गिक, द्वैभाषिक, श्रव्यभाषिक तर कोणतं आहे, थेट, डायरेक्ट मेथड आहे ती. आणि इकडे बघा हिंदीला, हिंदी अध्यापनशास्त्र 120 नंबरचा प्रश्न, कक्षा में मातृभाषा को स्थान न देना किस विधि की विशेषता आहे. प्राकृतिक, द्विभाषिक, श्रव्यभाषिक, प्रत्यक्ष, डायरेक्ट. बघा इथं प्राकृतिक आहे, इकडं आहे नैसर्गिक, इकडे बघा द्विभाषिक आहे, इकडे आहे द्विभाषिक, इकडे आहे श्रव्यभाषिक, इकडे आहे श्रव्यभाषिक, आणि इकडे 4 नंबरचा थेट आहे, आणि इकडे पण 4 नंबरचा काय आहे, प्रत्यक्ष, डायरेक्ट. आता येऊ मुद्द्याकडे. याच्यावरून तुम्हाला काय कळालं सांगा. आता ज्यांनी हिंदी भाषा एक म्हणून निवडलेली आहे आणि मराठी भाषा एक म्हणून निवडलेली आहे. तुमचा मेन प्रश्न घेते बघा. भाषा एक म्हणून निवडलेली आहे. आता ही मुलं वेगळे असणार आहेत, ही मुलं वेगळे असणार आहेत. आता बघा, पण आता मला सांगायचं काय आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही भाषा एक म्हणून हिंदी घेतली आणि भाषा एक म्हणून तुम्ही मराठी घेतली, प्रश्न काय आहेत बघा, सेम आहेत. सेम म्हणजे अगदी सेम आहेत. आता बघा काही मुलांनी भाषा एक मध्ये हिंदी निवडलेली आहे आणि ज्यांनी हिंदी भाषा एक निवडलेली आहे त्यांची कोणती असेल सांगा, त्यांची मराठी भाषा 2 असेल. कोणती असेल, मराठी भाषा 2 असेल. ज्यांनी मराठी भाषा एक म्हणून निवडलेली आहे त्यांची हिंदी भाषा कोणती असेल बघा, दुसरी असेल. काय फरक आहे फक्त. आता हे जरी वेगळं असलेत, आता इथं बघा ज्यांची मराठी भाषा ज्यांनी 2 निवडलेली आहे त्यांनी भाषा हिंदी भाषा त्यांची एक असेल, बरोबर. आता या हिंदी भाषेचे त्यांना अध्यापनशास्त्र करायचं आहे. सर्वात मोठी अडचण तिथे येते बघा, तुम्हाला उतारा सुटतो, तुम्हाला कविता सुटते. आता ज्यांनी भाषा एक निवडलेली आहे बघा, मग ती मराठी असू दे किंवा हिंदी असू दे, ज्यांनी भाषा एक निवडलेली आहे तिथंच तुम्हाला कविता दिसेल आणि एक उतारा दिसेल. ज्यांनी भाषा 2 निवडलेली आहे, मग ती मराठी असू दे किंवा हिंदी असू दे, तिथं तुम्हाला 2 उतारेच दिसतील, तिथं तुम्हाला कविता दिसणार नाही. ज्यांनी भाषा एक निवडलेली आहे तिथंच मग तुम्हाला हिंदीमध्ये असू दे किंवा मराठीमध्ये असू दे कविता दिसेल, पण भाषा 2 मध्ये तुम्हाला दोन्ही उतारे असेल. इथंपर्यंत आपलं चालतं. ह्या 15 पैकी बघा त्या थोडंफार, मराठी तर काहीच नाही आहे, तुम्हाला डीप मराठीचं काही करायचंच नाही. आपण आता एवढे 240 क्वेश्चन डिस्कस केले, काय काय आलं बघा त्याच्यामध्ये, काय काय आपण काय होतं त्याच्यावर, असं व्याकरणावर असं एवढं काय रॉकेट सायन्स का विचारलेलं होतं का बघा. काय विशेषणाम ओळखा, विशेषणचा प्रकार सांगा, आणि त्यात पण विशेषणचं संख्यावाचक विशेषण विचारलं होतं, आणि क्रियापदाचा प्रकार सांगा. आणि त्यात पण बघा एका पेपरला 4 प्रश्न ओनली विशेषणवर आहेत, 3 ते 4 प्रश्न, आणि ते पण भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये. म्हणजे भाषा 1ला कदाचित 2-3 असतील. आणि त्याच्यानंतर बघा क्रियापद. आता क्रियापदमध्ये तुम्हाला संयुक्त क्रियापद मोस्टली जास्तीत जास्त विचारण्याचा भर तुम्हाला संयुक्त क्रियापदाचाच आहे, आणि विशेषण विचारलं तर संख्यावाचक, आणि त्यात पण जास्त खोलगे जाऊन विचारलं तर मग ते अपूर्णांकवाचक आहे का पूर्णांकवाचक आहे, हे असले प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे इथं तुम्हाला मराठीचे एवढे जास्त नियम किंवा अगदी मराठीचं पुस्तकाचे पूर्ण व्याकरण पुस्तक करायचं इथं काहीही गरज नाही. जे जे विचारलेलं आहे बघा, तुम्ही एक कमीत कमी 10 क्वेश्चन पेपर जर व्यवस्थित वाचले, त्यांचं ॲनालिसिस केलं, तुमचा भाषेचा प्रश्न मिटून जातो बघा. मराठी भाषेचा असेल, हिंदी भाषेचा असेल, तुम्हाला व्याकरणाचा प्रश्न मिटून जातो. तेवढेच टॉपिक तुम्ही एका वहीमध्ये लिहून घ्या आणि तेवढेच टॉपिक करा, तुम्हाला प्रश्न त्याच्यावरच दिसतील. आता राहिला प्रश्न अध्यापनशास्त्राचा. आता इथं बघा मला जे सांगायचं आहे ते कळते का बघा तुम्हाला. ज्यांनी हिंदी एक निवडलेले आहे त्यांची दुसरी भाषा कुठली असेल, मराठी भाषा काय असेल त्यांची दुसरी असेल. ज्यांनी हिंदी भाषा 2 म्हणून निवडलेली आहे त्यांची मराठी भाषा काय असेल, पहिली असेल. आता बघा मराठी भाषा पहिली. आता इथं हिंदी भाषा एकवाली आहेत आणि इथं मराठी भाषा एकवाली आहेत. ही मुलं वेगळे आहेत, ही मुलं वेगळे आहेत, पण दोन्हींचा पेपर तर सेम आहे. आता बघा, किंवा आता मराठी भाषा 2 आणि हिंदी भाषा 2 एका शिफ्टला बघा, जेच मराठीला विचारलेलं आहे तेच हिंदीला विचारलेलं आहे, जे हिंदीला विचारलेलं आहे तेच मराठीला विचारलेलं आहे. आणि अध्यापनशास्त्राचं बघा, सरसरी पटन, हे असले शब्द तुमच्या लक्षात तर राहतात का, त्याचा अर्थ तर कळतो का, कशाला उगाच त्याला डोकं म्हणजे आता जास्त बोल्ड होईल, पण बघा ठीक आहे ना, आपण इतकं हिंदीशी फॅमिलियर नसतो. काही जण शाळा करून करत आहेत, हाऊसवाईफ असतील माझ्यासारख्या बघा, घरातली कामे
घरच्या जबाबदाऱ्या, लहान मुलं, घरची मंडळी, नातेवाईक या सर्वांमध्ये वेळ काढून अभ्यास करणं म्हणजेच त्याच्यासाठी मोठा टास्क असतो एखाद्या हाऊसवाईफसाठी. आणि तुम्ही हिंदी पण वाचायचं आहे बरं का. आणखीन एक सांगते तुम्हाला, आता डिटेल स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. 1 तारखेपासून तुम्हाला काय करायचं आहे CTTला, जेणेकरून अगदी 1 महिन्याच्या तयारीने आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला 90+ मार्क घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता. जे मी केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. मी स्वतः CTT दिलेला आहे. माझा फारसा अभ्यास नव्हता, पण तरी पण स्मार्टली आपण अभ्यास करून CTT 90+ मार्क्स मिळवू शकतो. त्याच्यामध्ये अवघड असं काही नाही आहे बघा. आणि तुम्ही आता बघा, हिंदी आणि मराठी तुम्ही वाचन करताना जरी तुमची हिंदी भाषा 1 निवडली असेल, तुम्ही सगळे मराठीचे प्रश्न करा ना. तुम्ही हिंदी भाषा 1 जर निवडली असेल तर आतापर्यंतचे सगळे 10 पेपर मराठी भाषा 1ला काय निवडलेले आहेत ते बघा ना. आणि तुम्ही ज्यांनी हिंदी भाषा 2 निवडलेले आहे त्यांनी आतापर्यंतचे 10 पेपर मराठी भाषा 2ला काय व्याकरण आलेलं आहे ते बघा ना. आणि काय करा, जे तुम्हाला आता इथं सरसरी पठण असेल बघा, किंवा गहन पठण असेल. आता गहन पठण दोन्हीकडे तेच आहे बघा. विस्तृत पठण असेल, मग मराठीला तो शब्द वेगळा आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. त्या शब्दांचा अर्थ तुम्ही समजून घ्या, त्या कन्सेप्ट तुम्ही समजतात का बघा. आणि बघा, एखादी गोष्ट, आता मला एक भाग, आता मी काय केला, एक उतारा इंग्लिश भाषेतून शिकला आणि दुसरा उतारा कशातून शिकला, मराठी भाषेतून शिकला. बघा ना, मला जास्तीत जास्त कुठला चांगला समजेल, मराठीतलाच समजेल. इंग्लिशचे आपण इतकं फॅमिलियर नसतो. आपली मातृभाषा कुठली आहे, मराठी आहे. मग आपल्याला जास्तीत जास्त वाचन असेल किंवा आता प्रश्नांचं स्वरूप असेल, कोणत्या भाषेतून जास्त कळेल. तुम्हाला समजते का बघा माझा मुद्दा काय आहे. तर आता जरी तुम्हाला हिंदी व्याकरण किंवा हिंदी अध्यापनशास्त्र करायचं असेल तर तुम्ही आजपर्यंतचे 10 पेपर मराठी 1चे बघा. आणि जे पेपर मराठी 1ला विचारलेलं आहे तेच हिंदी 1ला विचारलेलं आहे. जे मराठी 2ला विचारलेलं आहे तेच पेपर हिंदी 2ला विचारलेलं आहे. आणखीन आपण तसं मिळते का बघू. पाहिजे तर मी आणखीन 2 व्हिडिओ अशा स्वरूपाचे बनवते तुम्हाला. म्हणजे तुमचं काय होईल बघा, की तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कळेल आणि त्या प्रश्नात तुम्हाला हिंदी प्रश्न काय आहे तो मराठीतून तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकाल. पर्यायाचा अर्थ तुम्ही चांगल्या प्रकारे लावू शकाल. आणि जेणेकरून बघा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क, तुम्हाला मराठीतला तर बघा काही न करता तुम्हाला 25+ मार्क्स मिळतात मराठीला. आणि हिंदीला पण तुम्ही 25पर्यंत पोहोचू शकता जर अशा पद्धतीने केलं. आणि आज झाले बघा किती, 50. आता हे झाले 50 मार्क्स तुमचे लँग्वेजचे झाले एका पेपरचे बघा. आणि कोणताही, मग 1 घ्या किंवा 2 घ्या, इथं जर तुम्हाला लँग्वेजला 45 ते 50च्या दरम्यान जरी तुम्ही गेलात, त्याच्यामध्ये तुम्हाला गणितला रूल किंवा गणितं सोडवायला जमत नसेल, तुम्हाला जमत असेल तर एकदम चांगलं, नसेल तर जास्त डोकं घालू नका. तुमचं पोटेन्शियल कशामध्ये आहे ते बघा. तुम्ही EVS चांगलं करा, किंवा गणित तुम्हाला कंटेंट येत नसेल तर पेडॉलॉजीचं पार्ट चांगला करा. गणित अध्यापनशास्त्र चांगलं करा. त्याच्यानंतर बघा EVS चांगलं करा. तुम्ही पेपर 2मध्ये जर तुम्हाला आता समाजशास्त्र असेल, समाजशास्त्र आता इथंच पण तुम्ही 45 ते 50, समाजशास्त्र तुम्हाला कितीला आहे बघा, 60 मार्काला आहे. आणि समाजशास्त्रामध्ये पेपर 2चं सांगत आहे मी SSTचं. आणि याच्यामध्ये बघा, या 60 पैकी तुम्हाला 40 मार्क कोअर कंटेंटवर असतात आणि 20 मार्क तुम्हाला परत पेडॉलॉजीवर असतात. त्यामुळे अध्यापनशास्त्र तुम्ही व्यवस्थित करा. आणि याच्यातून एक 15 जरी आपण 15 गोळा करत गेलो बघा, तरी आपण 90पर्यंत आरामात पोहोचतो. माझा सांगण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल असं वाटत आहे मला. आणि आणखीन 1-2 पेपर असेच आहेत का बघूया. मी पण जरा डिटेल ॲनालिसिस करते. मी काय सांगितलं तुम्हाला, हिंदी 1चं करत असाल तर तुम्ही हिंदीचे पण वाचा. तुम्हाला हिंदी तर वाचणं मस्टच आहे बघा, कारण पेपर तर शेवटी तुम्हाला हिंदीचा पेपर हिंदीतूनच द्यायचा आहे. आणि तुम्ही हिंदी 1 निवडलेले असेल तर तुम्हाला हिंदीतूनच प्रश्न टॅकल करायचे आहेत. त्यामुळं प्रश्न समजून घेण्यासाठी, अर्थ लावण्यासाठी फक्त तुम्ही त्याचे प्रश्न तुम्ही मराठीतून करा. तुम्हाला आणखीन जास्त चांगलं होईल बघा. तुमचा आणखीन इफेक्टिव्ह अभ्यास होईल, एवढंच मी फक्त सांगत आहे. होप तुम्हाला सगळं समजलं असेल. आणखीन 1-2 प्रश्नपत्रिका मी चेक करते. अगदी आता आता हे आपले 7 जुलै 2024चे आहेत. डिसेंबर 2024मध्ये सेम परिस्थिती आहे का बघूया. आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करा, तुमचं नियोजन करा. आणखी हो, उद्या आपला डिटेल स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ येईल. सगळेच पेपर 1ला तुम्ही काय करायचं आहे, पेपर 2ला तुम्ही काय करायचं आहे, 1 महिनाभरामध्ये पूर्ण. आणि जर शक्य झालं तर मी तुम्हाला पेडॉलॉजीचे 1 तारखेपासून आपले व्हिडिओ स्टार्ट करीन. आणि ते लेक्चर मात्र आपण काय घेणार आहोत, लाईव्ह स्वरूपात घेणार आहोत. त्याचा टाईम वगैरे मी तुम्हाला सांगेन. पण आपल्या पेपर ॲनालिसिसचा 1 तरी व्हिडिओ रोज येईल बघा. आणि आपल्या व्हिडिओचं टायमिंग आहे संध्याकाळी 7. त्यामुळं डेली संध्याकाळी 7 वाजता आपले व्हिडिओ अजिबात मिस करू नका. तुम्हाला बघा, पेपर ॲनालिसिस तुम्ही थोडंसं स्पीड वाढवून वगैरे पाहू शकता. तुमचा 1 जरी पेपर डोळ्याखालून गेला
तरी तुम्हाला जास्तीत जास्त बघा त्याच्यातून 100% आउटपुट मिळेल. एक वेळ कंटेंट कमी वाचला तरी चालेल, पण स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जर व्यवस्थित PYQ केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे आउटपुट मिळत असते बघा. यशाच्या आपण जवळ जात असतो. आणखीन एक, निगेटिव्ह कमेंट करणारे, हे असं होत नसतं, प्रश्न चुकलेले आहेत. आता बघा CTT पेपरमध्ये तुम्हाला काही प्रश्न चुकीचे येतात आणि तुम्हाला आन्सर की तुम्ही बघितलं असेल तर बघा, किंवा टेलिग्राम चॅनलला आपल्या जावा, तिथे आन्सर की पण दिले आहे मी. ABCD अशा प्रकारचे उत्तरं दिलेले आहेत. एकचं किंवा प्रश्न क्रमांक 10 आन्सर ए. आता एचा अर्थ काय लावायचा, खाली दिलेलं असतं बघा 1 किंवा 3. बीचा अर्थ काय 2 किंवा 3. सीचा काय 4 किंवा 2. आणि झेड म्हणजे काय ऑल, म्हणजे कोणताही पर्याय तुम्ही टिक केलं तर सगळेच प्रश्न बरोबर. त्यामुळं थोडंसं बघा, प्रश्नपत्रिका सेटर असतात, एक 2-3 प्रश्नांच्या बाबतीत हे प्रत्येक परीक्षेमध्ये होतं, आन्सर चुकलेले असतात. त्यामुळे लगेच निगेटिव्ह कमेंट नका करू. तुम्हाला बघा पॉझिटिव्ह रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहावंच लागेल. आणि ज्या गोष्टीतून आपल्याला पेपर द्यायचा आहे, कोणी नापास होणार म्हणून पेपरचा फॉर्म भरला असेल का हो? नाही. ज्यांना पास व्हायचं आहे किंवा पास होण्याच्या अपेक्षेनेच आपण फॉर्म भरतो ना, मग तुम्ही त्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहा ना. त्याच्या बाबतीत जर तुम्ही एखाद्या गोष्टी, तुम्हाला जर पॉझिटिव्ह रिझल्ट हवे असतील तर तुम्ही पहिला पॉझिटिव्ह झाला पाहिजे त्या बाबतीत. त्यामुळे अजिबात डोंट वरी, काहीही काळजी करू नका. आपल्याकडून तर तुम्हाला चांगली दर्जेदार माहिती मिळेल. जिथं मी चुकेन त्यावेळी मी स्वतः सांगेन की इथं माझं हे चुकलेलं आहे. तुम्ही काय करा, डेली एक पेपर काय करा, रीड करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यात अडचण येत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे मी मेन पेपर आणि मराठी भाषेच्या पुरवणी टाकलेल्या आहेत. चालेल, धन्यवाद.